सरला बरं दिसलं गेलं मी क्लासमध्ये बसायला. ओके. सो हॅलो एव्हरीवन, आय एम आदिनी. वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. आज माझे केस काय अलगच दिसत होते आणि सोबतच ते नागिन डान्स पण करत होते. सकाळी उठून मस्त रेडी होऊन मी निघले होते कॉलेजला, कारण की दुसरं काही काम नाही माझ्या जिंदगीमध्ये. तिथे गेलं तर काय माहित झालं की आपल्या क्लासचे अजून कुलूपच उघडले नाहीत. माझ्यासारखे विद्यार्थी 7 कोस पार करून कॉलेजला येतात, त्यांना पण रेस्ट रूम मध्ये वेट करावं लागले. त्याच्यासोबत मला पण बसावं लागलं. काही लेक्चर आम्ही कॉलेजला आल्यानंतरच कॅन्सल होत होता, पहिले तर कोणी सांगत नाही. मग काय कसं बसा क्लास उघडला, कारण की शिक्षण इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता क्लासमध्ये कोणी नव्हतं, सगळ्या क्लासमध्ये आता आपलंच राज होतं. मग काय पकडला एक बेंच आणि लांब सडक पाय करून बसले त्याच्यावर, जसं काय माझ्या पप्पाच्या घरचं आहे. श्रेया म्हणली पाय लांब करून बस म्हणली. पप्पाच्या घरचे बेंच नसले तर काय झालं म्हणे, 20,000 रुपये दिले म्हणे कॉलेजवाल्याला. ते 20,000 रुपये आपण असंच वसूल करूत ना. आमचं पहिलेच लेक्चर ऑफ होतं. मग काय केलं आम्ही, डब्बा खाल्ला त्याच्यामध्ये. आता राहिलं ब्रेकचा टाइम. आता त्यामध्ये आम्हाला काही काम नव्हतं, तर आम्ही डिसाईड केलं की असाइनमेंट लिहायचं म्हणून. आणि बाहेर बघायला तर काय काका मस्त बसले होते एकदम चिल मारत. आमच्या बेंच पार्टनर सगळ्यांचं असाइनमेंट नव्हतं, सरनं मला बाहेर केलं. मग आम्ही दोघे असाइनमेंट लिहिले, काहीच पण नाही राहायचं, शांत बसले. नंतर फक्त असं काऊन काय काटायचं. आता याच्यावर समजलं असेल की मी किती फेमस आहे आमच्या क्लासमध्ये. सरला बरं दिसलं गेलं मी क्लासमध्ये बसायला. ओके, इट्स ओके. हमारा विधी नाही का. आजचं आमचं प्रॅक्टिकल काय कारणास्तव कॅन्सल झालं होतं. मी दुसऱ्या प्रॅक्टिकलच्या बॅच वाल्यासोबत गेलते बोटॅनिकल गार्डन मध्ये, आणि त्याच्यामध्ये होते माझे फ्रेंड्स. त्याच्यामुळे मी गेलते आणि त्या बॅचच्या मॅमला मी खूप रिक्वेस्ट केली की मॅम प्लीज तुमच्या बॅच वाल्यासोबत येऊ द्या. तिथून जाऊन मी आणली कैरी, एकदम आंबट आंबट होती, मस्त लागत होती. माझ्या फोन मध्ये नव्हती चार्जिंग. मग काय लॅब मध्ये बसून फोन चार्जिंगला लावून असाइनमेंट कम्प्लीट केली. घरी जाता जाता जायचं होतं झेरॉक्स सेंटरला, कारण की माझ्या इंटरनल एक्झाम आली आणि सरने तिथून झेरॉक्स घ्यायला सांगले होते आम्हाला. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या.